दिनांक 22 मार्च रविवार रोजी शेंबाळपिंपरी येथे सामाजिक सलोखा आणि एकतेचा सुंदर संदेश देणारी पहलजमा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष शांतता राज्य पुरस्काराने गौरवण्यात आलेले असे जैनुल आबोदीन सिद्दीकी यांच्या वतीने रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त ईद मिलनचे आयोजन करण्यात आले होते। या संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शेंबाळपिंपरी व परिसरातील शेतकरी, शेतमजूर व सर्व धार्मिक स्थळाचे विश्वस्त मंडळ व शैक्षणिक क्षेत्रातील विज्ञान मंडळी आणि सर्व धर्मीय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आणि पत्रकार मित्रमंडळींना ईद मिलनचे स्नेह निमंत्रण देण्यात आले होते। या निमंत्रणाच्या माध्यमातून रमजान ईद हा पवित्र सण एकता, बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश देणार आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा करावा असा सकारात्मक संदेश देण्यात आला। या उपक्रमामुळे विविध धर्मियांतील तरुणांमध्ये व सामाजिक व सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद अधिक दृढ होण्यास मदत होणार असून शेंबाळपिंपरी व परिसरात सामाजिक ऐक्य आणि सौहार्द वाढवण्याचा प्रयत्न म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सिद्दीकी परिवाराच्या व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सर्व उपस्थितांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच तथा प्रशासक रवींद्र महल्ले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक उत्तमराव ढोले, माजी प्राचार्य विजयकुमार वाकळे आणि सामाजिक कार्यकर्ते संघपाल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले। इसापूर धरण, देवगव्हाण, हिवणीपा, गौळ बुद्रुक, जगापूर, दगडधानोरा व शेंबाळपिंपरी येथील मोठ्या प्रमाणावर निमंत्रित मंडळी उपस्थित राहून शीरखुर्माचा आस्वाद घेतला। सर्व उपस्थित बांधवांचे सिद्दीकी परिवाराच्या व विशेषतः सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने जैनुल आबोदीन सिद्दीकी यांनी आभार व्यक्त केले। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुसद प्रतिनिधी गावकरी मंडळी, मुस्लिम बांधवांनी आम्हाला एवढं मोठं प्रेम दिलं। हिंदू, मुस्लिम, बौद्ध जे काही समाजातील लोक असतील एवढं मोठं प्रेम दिलं आणि या गावचे आदर्श माझे काका जैनुभाई सिद्दीकी यांनी या गावाला एक आदर्श पुरस्कार दिलेला आहे। आणि आमच्या गावाचं एवढं मोठं प्रेम सर्व समाजाचं की फार मोठं प्रेम आहे। आणि मी एक सांगू शकतो की इमान यानी मुसलमान, ज्याच्या अंगामध्ये इमान आहे, इमानदारी आहे, तो माणूस मुसलमान। मुसलमान म्हणजे इमान। आणि हिंदू असो, मुस्लिम असो, प्रत्येक समाज इमान जे असेल तोच इमानदार आणि तोच मुसलमान आणि तोच हिंदू आणि तोच बौद्ध आहे। या ठिकाणी एवढं मी सांगतो। आणि आमच्या गावावर ज्यांनी नजर लावली असेल, आमच्या गावातले जेवढे दंगे झाले असतील, जेवढे आमच्या युवकावर जेवढे केसेस झाले, मी जैनुल काकाला एवढं सांगतो, आम्हाला आमदार नाही, खासदार नाही, तुम्हीच आमचे आमदार आहात। तुम्ही आमच्यावरले जेवढे केसेस आहात तेवढे तुम्ही ईदच्या निमित्त तुम्हाला मी एक आश्वासन नाही तर तुम्हाला मी एक वादा करतो की तुम्ही आमचं काम करू शकता। आमच्यावर जेवढे केसेस झाले आहेत ते तुम्ही नील करू शकता इमान इतबारीनं। आणि मुसलमान म्हणजे इमान हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि आपण आपल्या आपसामध्ये वाद करू नका। जय ईद मुला, धन्यवाद।